पुण्यातील मुंडवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याचे संकेत आहेत। खारगे समितीच्या अहवालामध्ये पार्थ पवारांना सोडून 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। व्यवहारावर सही नसल्यामुळे पार्थ पवारांचा संबंध नाही असं सूत्रांकडून कळतं। पुणे मुंडवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याचे संकेत आहेत। मुंडवा जमीन प्रकरणी खारगे समितीच्या अहवालामध्ये 2 अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आलंय। या 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे, मात्र पार्थ पवारांवर कारवाईची शिफारस करण्यात आलेली नाही। व्यवहारावर पार्थ पवारांची सही नसल्यानं कारवाईची शिफारस करण्यात आली नसल्याची सूत्रांची माहिती आहे। विधानसभेमध्ये या प्रश्नाला घेऊन सरकारला जा विचारू, कसं क्लीन चिट दिलं आहे। एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही। त्याला मोठमोठ्यांचा जबरदस्त होता, आशीर्वाद होता, त्यामुळे घडलेला प्रकार आहे। जो भाजपबरोबर आहे तो स्वच्छ आहे। त्याने किती मोठा गुन्हा केला असेल त्याला कुठलीही सजा होणार नाही। समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने जे काही अहवाल आलेला असेल समिती त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल। अनेक वेळेस काय होतं कंपनीमध्ये की काही संचालकांना माहिती नसताना देखील काही संचालक त्या ठिकाणी व्यवहार करतात, त्याच्यामुळे कदाचित याच्यामध्ये त्यांचा संबंध नसा अहवाल त्या ठिकाणी देण्यात आला असावा। आतापर्यंत अधिकृत रिपोर्ट आलेला नाही आणि त्याचा मी मेसेज आता मुख्यमंत्र्यांना सुद्धा केला आणि रिपोर्ट मध्ये पार्थला क्लीन चिट मिळूच शकत नाही। पार्थला कोणाचेही काका क्लीन चिट देऊ शकत नाहीत। ही बातमी सरळ सरळ पेरली गेलेली आहे। त्याच्यात देवेंद्र फडणवीस पेरतायत का, तटकरे पेरतायत का, हे त्यांचं त्यांनी ठरवावं। आताच्या घटकेला मी एवढं सांगू शकते की खारगे समिती असा रिपोर्ट देऊ शकत नाही। ज्या दिवशी कमिटीने नेमली त्या दिवशी मी म्हटलं होतं की ही कमिटी काही करणार नाही, ही क्लीन चिट देण्यासाठी नेमलेली समिती आहे। सर्वांना म्हणजे राजकीय दृष्ट्या जे ज्यांना निर्दोष ठरवायचं आहे त्या सर्वांना निर्दोष ठरवून मोकळे होतील। काय केलंच नसेल तर क्लीन चिट त्यामुळेच दिली असेल म्हणून दादा स्पष्टपणे त्यावेळेस त्या ठिकाणी ते भूमिका देत होते। त्यामुळे मग ज्या लोकांनी आणि काही समाज सुधारकांनी जी पार्थवर टीका केली की अरे त्याला हे केलं ते केलं, मग अशा लोकांनी उद्या जाऊन मग पार्थची माफी मागायची का? पार्थला मी फोन केला होता सकाळी आणि मी असं म्हणले होते तो मला म्हणला आत्या मी काही चुकीचं केलं नाही, मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं। त्याच्यामुळे तेव्हा सकाळी मी तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून हा ठेवला आणि मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो ईस्टवर